मी तवा पुलाव बनवायला करता कढई ठेवली आहे। आता याच्यात आपण तेल टाकूया। तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर भी टाकू शकता। आता याच्यात जिरं टाकूया। जिरं तडकले का याच्यात कांदा घेतला बारीक चिरून असा तो टाकून परतून घेऊया। चांगला परतूया कांदा। आता कांदा परतला आपला, त्यात अद्रक लसूण पेस्ट पण टाकूया आणि हे पण परतून घेऊ आपण। आता इथं मसाले परतून घेतले। इथे मी लाल मिरची आणि लसूण हे मिक्सरला पेस्ट बनवून घेतली, हे पण टाकूया। याच्याने काय ना पुलावला कलर येतो मस्त। ते मिक्स करून घेऊया सगळं पण। आता याच्यात मी बारीक चिरून घेतलाय गाजर, तो पण टाकूया। गाजर पहिले परतून घ्यायचा। आता याच्यामध्ये टमाटे टाकूया। टमाटे जास्त घेतले आणि शिमला मिरची पण परतून घेऊया। इथं वाटाणे घेतलेत मी, वाटाणे उकळून घेतलेत, हे पण टाकून देऊया। आणि याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया। मीठ टाकूया याच्यात, ताकी आपली भाजी अशा मऊ होतील। त्याला आता मिक्स करून घेऊ। आता याच्यात बटाटे टाकते, उकळलेले बटाटे टाकून मिक्स करून घेऊ। आता याच्यात मी पावभाजी मसाला टाकते आणि इथं काश्मीरी लाल मिरची हे पण टाकूया आणि हे सगळं असं मिक्स करून घेऊ। भाज्या चांगल्या अशा परतून घेतल्यात, खाताना अशा मस्त तोंडात येतात। आता याच्यात मी उकळलेला तांदूळ घेतलाय, भात हे पण टाकूया। भात शिजवून घेतलाय मी, हे बी असं मिक्स करून घेऊ। आता याच्यात मी बटर टाकते आणि हा पावभाजी मसाला आहे आणि हे असं परतून घेऊया सगळं। इथे मी लिंबूचा रस घेतलाय, हे बी टाकूया आणि मिक्स करून टाकू। आता याच्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि आता मिक्स करून गॅस बंद करायचा। तयार आहे आपला तवा पुलाव। तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।